पत्र परिषद में भाजपा उम्मीदवार हंसराज अहीर ने विकास कामों का जायजा लेते कांग्रेस के विधायक बालू धानोरकर पर निशाना साधा। राजकारण में जब से कदम रखा है तब से पक्ष के साथ ईमानदार रहे, जिसे पक्ष ने 7वीं बार उम्मीदवारी दी। किसी के सामने हाथ पांव जोड़ने की जरूरत नहीं पड़ी। ऐसा प्रहार भाजपा के उम्मीदवार हंसराज अहीर ने कांग्रेस के बालू धानोरकर इनका नाम न लेते किया। यह लड़ाई विचारों की है, पर्याय से कांग्रेस की लड़ाई है, चेहरों की नहीं, ऐसा भी अहीर ने स्पष्ट किया। भाजपा शिवसेना युति के उम्मीदवार हंसराज अहीर ने गुरुवार पत्र परिषद में अपना लेखा जोखा रखा। पत्र परिषद में भाजपा उम्मीदवार हंसराज अहीर, राज्य के वित्त नियोजन वन मंत्री तथा जिले के पालक मंत्री सुधीर मुनगंटीवार, वन विकास महामंडल के अध्यक्ष चंदन सिंह चंदेल, विधायक नाना श्यामकुले, विधायक राजू तोड़साम, विधायक संजीव रेड्डी बोदकोरवार, विधायक संजय धोटे, शिवसेना संपर्क प्रमुख सावंत, महापौर अंजलि घोटेकर, नगराध्यक्ष हरीश शर्मा, जिला परिषद अध्यक्ष देवराव भोंगले इन मान्यवरों की उपस्थिति थी। देश में विचारों की लड़ाई शुरू है। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देश हित नजरों के सामने रख चुनाव के आगे जा रहे हैं और विकास के मुद्दे पर ही चुनाव लड़ा जाएगा। कुछ लोग उम्मीदवारी के लिए पक्ष छोड़कर हाथ पांव जोड़ते हैं। यह समय अपने पर ना आए, पक्ष ने घर बैठे उम्मीदवारी दी है, ऐसा टोला श्री अहीर ने धानोरकर पर लगाया। त्या सगळ्या कामात आम्हाला आलेलं यशही आहे आणि या सर्व केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून आपण जिल्ह्यामध्ये सिंचन प्रकल्पावर भर दिला होता। त्यामध्ये आपल्या भागात केंद्र सरकारच्या योजनेतून होणारे प्रकल्प जे आहे ज्यामध्ये गोशीपूरचा उल्लेख करेल, त्यानंतर लाभ क्षेत्र चंद्रपूर क्षेत्र आहे तेही आपल्याला केंद्र सरकारच्या माध्यमातून पूर्ण करण्याला केंद्राने भक्कम दिलेला आहे आणि तो प्रकल्प पूर्ण झाल्यामुळे आपल्या क्षेत्रातील सिंचन क्षेत्र वाढत चाललेलं आहे। एक यवतमाळ जिल्ह्याचा वेगळा प्रकल्प आहे, तो वर्षानुवर्ष प्रलंबित होता, अपूर्ण होता, त्याला पण आपण चांगला केंद्रातून फंड आणला आणि एक अजून डोंगराळ प्रकल्प आहे मध्य प्रकल्प चंद्रपूरचा, तोही आता प्रकल्प केंद्र सरकारच्या निधीतून पूर्ण झाला। मी या 3 प्रकल्पावर उल्लेख याकरता केलेला आहे की यामध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचा एक प्रोजेक्ट त्यांनी घोषित केला आहे, त्यामध्ये 3ही प्रोजेक्ट होते आणि या माध्यमातून याला आवश्यक फंड मिळाल्यामुळे मी तर आपल्याला स्पष्ट करतो की या क्षेत्रामध्ये सिंचन क्षेत्र वाढलेलं आहे। कोणी प्रश्न करेल की आपण या काळात काय केलेलं असेल याचा मी उत्तर देऊ नये। हे 3ही प्रकल्प काँग्रेस काळामध्ये पूर्ण होऊ शकले नाही आणि सोबतच पैनगंगा नदीवर 4 प्रोजेक्ट आपण मंजूर केलेले आहेत। तेलंगणा सरकार आणि महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून हे 3 मॅरेज चांगले होणार आहेत। आता ते मनी विधानसभेला त्याचा लाभ क्षेत्र आहे। एक 4 मॅरेजपैकी तेजापूर आहे, चनाका आहे, भीमकुंड आहे, पिपरी आहे। हा तेजापूर पूर्णतः आपण करणार आहोत। चनाका आणि पिपरी हे तेलंगणा गव्हर्नमेंटचा आपला कार्यक्रम आहे। भीमकुंडमध्ये आपला पूर्ण शेअर राहणार आहे। 1000 हेक्टर सिंचन त्या ठिकाणी वाढेल। अरुणावती प्रकल्प एक आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये, आपल्या माहितीला सांगितलं लाभ क्षेत्र आम्ही आहे आणि यामध्ये अनेक वर्ष प्रलंबित होतं, त्याला पण आपण चांगला फंड आणून दिला आणि याचा उल्लेख याकरता करतो की हे केंद्र सरकारच्या योजनेतून ही काम प्रकल्प पूर्ण होत आहे। सोबतच महाराष्ट्र सरकारने आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून यामध्ये सुधीर मुनगंटीवारजींनी सुद्धा आपण लक्ष घातलं होतं। असा एक प्रोजेक्ट आहे ते आपलं वाघाडी नदीचा त्याचा पुनर्जीवनाचा एक देशाचा नवीन प्रोजेक्ट आहे की ही वाघाडी नदी पूर्ण आणि विधानसभेतून वाहते आणि त्याचं पूर्ण उगमस्थानापासून तर त्या ठिकाणी विलीन होईल तिथपर्यंत एक नवीन एक कल्पना घेऊन त्याकरता मुख्यमंत्री महोदयांनी आणि अर्थमंत्री सुधीरजींनी मान्यता राज्यात दिली, तो केंद्राने त्यामध्ये सहकार्य होणारच आहे आणि तो प्रकल्प 900 कोटी रुपयात 965 कोटी रुपयाचा एक अशा प्रकारे सिंचन क्षेत्रामध्ये अजून भरीव कार्य आपण झालेले आहेत आणि ही सगळी नावासकट आपल्याला माहिती देतात। आम्हाला फार गोष्टी चालू आहे की भिंतोरा द्यायचे अनेक वर्ष प्रलंबित होता, त्यामध्ये शेतकऱ्यांना मोबदला कमी मिळाला, त्याचाही निकाल या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री आणि वित्तमंत्र्यांनी बैठकीला
पूर्ण केला. माझी मागणी होती की शेतकऱ्यांना प्रकल्पाचे अधिक मोबदला मिळाला पाहिजे. तो मोबदलाही दिला आणि पहिले या प्रोजेक्टमध्ये फक्त 6000 हेक्टर सिंचन होतं. आता नवीन प्रोजेक्टमध्ये 9800 हेक्टर सिंचन होणार आहे. म्हणजे वरवा तालुक्यात या दिग्गरा बॅरेजमुळे आता 10,000 ते जवळपास सिंचन ही घर राहू नये, ज्यांना विद्युत व्यवस्था राहणार नाही अशी पंतप्रधानांची घोषणा आहे. पण आपण ज्या झोपडपट्टीचा उल्लेख करत आहात त्या झोपडपट्टीच्या संदर्भामध्ये कोर्टाने स्थगिती दिली. ती जागा खासगी एका व्यक्तीच्या नावाने त्याची लीज झाली आणि जो खासगी मालक त्या जागेचा आहे तो कोर्टात गेला आणि कोर्टाने वीज कनेक्शन देऊ नये असा आदेश दिला. आता ज्या संविधानाच्या संदर्भात आपण सांगितलं त्या संविधानात कोर्टाचा आदेश प्रशासनाने ऐकलाच पाहिजे ही तरतूद आणि म्हणून मग कोर्टाच्या आदेशानुसार त्या ठिकाणी विजेचे कनेक्शन हे एमएससीबी कडे प्रयत्न केल्यानंतर सुद्धा जोपर्यंत कोर्ट त्याचा निकाल देणार नाही तोपर्यंत ते कनेक्शन त्या खासगी जागेवरच्या झोपडपट्टीला देता येणार नाही. पण बाकी जेवढ्या झोपडपट्ट्या आहेत त्या सर्व ठिकाणी विद्युत व्यवस्था दिल्या जात आहे. डब्ल्यूसीएलच्या संदर्भात सुद्धा जी वीज डब्ल्यूसीएल पुरवायची पण अचानकपणे त्यांनी काढून घेतली त्या ठिकाणी सुद्धा एमएससीबीचे कनेक्शन करणार आहे. ही आता विद्युत मंडळांनी आपला खर्च आणि येणारं उत्पन्न, शेवटी विद्युत मंडळ स्वतंत्र ही कंपनी आहे आणि यासाठी नियामक आयोगाकडे त्यांना प्रस्ताव दाखल करावा लागतो. कधी नियामक आयोग हे दरवाढीची परवानगी देते आणि कधी कधी 2 वर्ष नियामक आयोग यांना परवानगी देत नाही. आता नियामक आयोगाकडे जो जुना प्रस्ताव होता यावर त्यांनी काही विभागात म्हणजे यामध्ये जे टप्पे आहेत काही टप्प्यांवर त्यांची बॅलन्स शीट योग्य व्हावी म्हणून 6% दरवाढ करावी असं काही सेक्टर मध्ये सुचवलंय. पण याचा अर्थ बोर्डाने त्याला मान्यता दिली असं होत नाही. मी स्वतः या संदर्भात काल सन्माननीय ऊर्जा मंत्री बावनकुळेंशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. माझा संपर्क झाला नाही पण आज रात्री ते आणि मी सोबत आहे. या राज्यामध्ये विद्युत ग्राहकांवर दरवाढ होऊ नये हा माझा व्यक्तिगत आग्रह पक्षाच्या माध्यमातून मी ऊर्जा मंत्र्यांपर्यंत पोहोचवणार आहे. आणि मला विश्वास आहे की जरी एमईआरसीने नियामक आयोगाने सांगितलं असलं तरी आत्ताच्या या सर्व वातावरणात अशी कोणतीही दरवाढ गरजेची नाही असं माझं असणारं व्यक्तिगत मत. याला ऊर्जा मंत्री शेकडो कामं सांगू शकतो. आज हे मत आम्ही मागतोय ते देशासाठी मागतोय की देशाचा वैभव, देशाचा पराक्रम हा माननीय मोदीजींच्या नेतृत्वात या जगभरामध्ये आपल्याला पोहोचवायचा असेल तर आपल्याला विकासासोबत हे मत देशासाठी आपल्याला द्यायचं आहे. या जिल्ह्याचं दुसरं वैशिष्ट्य आहे की या जिल्ह्यामध्ये जातीच्या आधारावर मतदान होत नाही. आणि मी आपल्या माध्यमातून जनतेला आवाहन की मतदान विकासाच्या आधारावर झालं. मतदान जातीच्या आधारावर या चंद्रपूर जिल्ह्याच्या मातीचा हा गुण नाही. चंद्रपूर जिल्ह्याचं एक थोर परंपरा आहे की या ठिकाणी जातीच्या आधारावर मतदान होत नाही. कारण जात ही आपल्या घराच्या चौकटीत आहे. तर आमची जात विचारली तर आमची जात महाराष्ट्रीय, आमचं गोत्र छत्रपती शिवाजी आणि आमचा धर्म भारतीय ही भावना घेऊन या जिल्ह्यामध्ये लोकांनी आजपर्यंत मतदान केलं आणि मलाही विश्वास आहे या निवडणुकीत जेव्हा लोक काही सांगतात की जातीचा मुद्दा येईल, मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो की आपण तुलना करा की देशामध्ये कोण प्रधानमंत्री योग्य आहे आणि या प्रधानमंत्र्याला साथ देणारा कोण खासदार योग्य आहे. याचा जर विचार केला तर त्याचं एकच उत्तर आहे माननीय मोदीजी आणि या ठिकाणी हंसराज अहिरजी. माझं आव्हान आहे आपल्या माध्यमातून या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून की जी काही कामं शिल्लक राहिली असेल तेही येणाऱ्या काळात करू आणि आमच्या दोघांचा नाना भाऊसोबत आमचा संकल्प आहे की आमचा जिल्हा हा देशामध्ये एक गौरवशाली जिल्हा व्हावा आणि या दृष्टीने आम्ही सर्वजण प्रयत्न करतोय. त्या प्रयत्नाला 11 एप्रिलला
आपला मतरूपी आशीर्वाद देण्याचा निश्चितपणे जनतेला आवाहन करत मी जनतेला विनंती करतो.